नाही. आम्ही मोकळ्या हाताने महालात कधी गेलो नाही. आज रात्री इथेच मुक्काम करून उद्या पुन्हा शिकारी जाऊ. पण महाराज, आपण जंगलात एवढ्या रात्री राहणार कसे? होय महाराज, इथे आपली सोय कशी होणार? त्यात काय एवढे? ही झाडे तोडून टाका व ही जागा स्वच्छ करा. आम्ही इथेच राहू. महाराज, एक सुचवू का? एका रात्रीसाठी ही झाडे तोडण्याऐवजी आपण झाडावर मचान घालून राहू. काय म्हणालात? माझी आज्ञा अमान्य केली तर तुमच्याशी धडापासून वेगळे केले जाईल. माफ करा महाराज, आपल्या आज्ञेनुसार आम्ही लगेच ही झाडे तोडतो. तू काय मदत करशील आम्हाला? आमच्याकडे सर्व काही आहे. आम्ही राजे आहोत. ते महाराज आहेत, कोणी सामान्य व्यक्ती नाही. त्यांच्याकडे सर्व काही होय. आहे. धन, धान्य, कपडा, अफाट संपत्ती, सत्ता, सर्व काही. तुझी मदत काय लागणार त्यांना? हा हा हा. अरे, मी तुम्हाला शुद्ध हवा देतो, पाणी देतो, फळे, फुले, अन्न देतो. मला तोडू नका. मला मारले तर हवा बंद होईल. तू कोण आम्हाला सांगणारा? या जंगलात काय एकच झाड आहे काय? अचानक हा सोसाट्याचा वारा कसा सुटला? हवा, श्वास घ्यायला त्रास होतोय. अचानक एवढे वादळ कसे आले? हे पहा शिपाई, इथे एका ऋषींचे आश्रम दिसत आहे. आपण त्यांची मदत घेऊया. होय होय, त्वरित चला. दिरंगाई नको. राजास खूप त्रास होत आहे. ऋषीमुनीस आमचा आपणास विनंती आहे की आमच्या राजाचे प्राण वाचवा. त्यांची तत्मग आम्हास बघवेना. कृपा करून त्यांचे प्राण वाचवा. काय झाले आहे? ते असे झाले ऋषीमुनी. ते असे झाले ऋषीमुनी. मी यांची मदत करू शकतो. पण काय ऋषीमुनी? हे महाराज आहेत, कोणी सामान्य व्यक्ती नाही. तुम्ही जर यांना वाचवले तर महाराज तुम्हाला भरपूर धन देतील. बर, महाराज आम्हाला भरपूर धन देते. कुठा महाराज? माझा घसा कोरडा पडला आहे. मला पाणी दे. मला श्वास घ्यायला त्रास होतो. मला हवा दे. ठीक आहे, तुम्हाला स्वच्छ पाणी व शुद्ध हवा मी देतो. पण आम्हाला स्वच्छ द्या की स्वच्छ पाणी व शुद्ध हवा तुम्ही आम्हाला परत देणार. होय होय, आम्ही वचन देतो. कुठा महाराज? चला, त्या बागेत चला. बसा महाराज. पाणी प्या. फळे खा. श्वास घ्या. सोडा. श्वास घ्या. सोडा. थंडगार पाणी पिऊन बरे आहे. आता आम्ही ही फळे खूप गोड आहेत. काही फळे आमच्यासोबत द्यावी ही विनंती. ऋषीमुनी, आज तुमच्यामुळे आमचे प्राण वाचले. आम्ही तुमचे ऋणी आहोत. आता आम्हाला आज्ञा द्यावी. हे काय? आपण निघालात? आपण
पैसे दिले आहे त्याचे काय? विसरलात? स्वच्छ पाणी व शुद्ध हवा तुम्ही आम्हाला परत देणार आहे त्याचे काय? विसरलात? ऋषीमुनी, आम्ही 2-4 कमांडाला पाणी प्यायलं तर महालात येऊन हवे तेवढे पाणी घेऊन जा. फळे मिठाई हवं ते घेऊन जा. बर शुद्ध हवा ते कशी देणार? ते आहे तुमच्या महालात. हे पहा शिपाई, शुद्ध हवेच्या बदल्यात आम्ही तुम्हाला खूप धन देऊ. मला तुमचे धन नको, शुद्ध हवाच पाहिजे. तुम्ही तर म्हणला तुम्ही राजे आहात, तुमच्याकडे सर्व काय आहे, मग शुद्ध हवा ती कशी नाही? माफ करा ऋषीमुनी, मध्ये बोलत आहे, पण ही शुद्ध हवा हे जे असते का कोणाकडे? कशी द्यायची आम्ही तुम्हाला? होय ऋषीमुनी, शुद्ध हवा देण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल? तुम्ही सांगाल ते करायला तयार आहोत आम्ही. आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी झाडे तोडली त्या ठिकाणी तुम्ही नवीन झाडे लावा. काही वर्ष त्यांची काळजी घ्या, त्यांच्या दराची मोठी होऊ द्या, मग मला येऊन भेटा. होय ऋषीमुनी, आपली आज्ञा मान्य आहे. शिपाई, उद्याच राज्यात दवंडी पिटवा. ज्या ज्या ठिकाणी ओस पडले आहे त्या ठिकाणी नवीन झाडे लावा. काही वर्ष त्यांची काळजी घ्या. जो जास्त झाडे लावेल त्यास आम्ही बक्षीस देऊ. संकल्पना उत्तम आहे महाराज. याने हळूहळू आपले राज्य समृद्ध होईल. फळे फुले अन्न यांची भरभराट राहील. यापेक्षा प्रजेला आणखीन काय हवे? आपल्या या कार्यात तुम्हाला नक्कीच प्रजेची साथ मिळेल. आपल्या या कार्यात आमचा आशीर्वाद आहे. ऋषीमुनी, आपण आमच्या राजाचे प्राण वाचवले. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही नाही, तर या झाडाने तुमच्या राजाचे प्राण वाचवले, त्यांचे बरमाना. आणि मला जाता जाता एक वचन देऊन जा की यापुढे विनाकारण झाड तोडणार नाही, आणि काही कारणाने तोडली तर दुसऱ्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यात यावी. होय ऋषीमुनी, पुन्हा अशी चूक होणार नाही. आपल्या या कार्यात आमचा आशीर्वाद आहे. झाडे लावा, झाडे जगवा, वसुधरेस समृद्ध बनवा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु.